कल्याण डोंबिवली महापालिकेवर आपल्या लोकांकडून अन्याय तर तुम्ही कमळ लक्षात ठेवा, फडणवीस तुमची काळजी घेतील. डोंबिवलीतल्या कार्यक्रमात रवींद्र चव्हाण यांचं वक्तव्य. मुख्यमंत्री फडणवीस आज नागपूरमधल्या भाजप नगरसेवक आणि नगराध्यक्षांशी संवाद साधणार. बावनकुळेंच्या उपस्थितीत या नगराध्यक्षांचा मुख्यमंत्री सत्कारही करणार. भाजप उमेदवाराला स्वतःच्या तिकिटावर उभं करून काँग्रेसनं भाजपची बी टीम म्हणून काम केलं. काँग्रेसच्या नेत्यांवर सुद्धा कसा विश्वास ठेवायचा हाही प्रश्नच. रोहित पवारांची टीका. तर माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेच्या स्थगितीसाठीच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. कोर्ट कोकाटेंना दिलासा देणार की शिक्षा कायम ठेवणार याकडे सर्वांचं लक्ष. तर भाजप पहिल्या नंबरचा पक्ष हे पुन्हा अधोरेखित. राज्यात 48% नगरसेवक एकट्या भाजपचे. केवळ विकासावर मतं मागितली. निकालानंतर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया. महाविकास आघाडीच्या जागांचा बेरजेपेक्षा शिवसेनेच्या जागा जास्त. महापालिकेमध्ये सुद्धा असंच यश मिळणार. स्थानिक विजयानंतर उपमुख्यमंत्री शिंदेंचा दावा. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून गुरुवारी विमानाचं पहिलं उड्डाण होणार. इंधन ठेवण्यासाठी विमानतळावर सध्या 20 दशलक्ष लिटर क्षमतेच्या टाक्या तयार.